Light can be broadly split up into three categories, in which first is that light can be split up into three categories, in which first is in ray optics. First is a ray optics, or it is called as a ray optics, or it is called as a geometrical optics. Geometrical optics, ray optics or geometrical optics. What is the geometrical optics or ray optics? In which we can study the path of a light, and a particular direction of propagation of light. The particular direction of propagation of light from source is called as a ray of light. Ray of light, in which we can study the ray of light. Ray of light means it is the direction which gives the direction of a light, and in which we can understand or study the number of phenomena like reflection, reflection. ह्याच रे ऑप्टिक्स मध्ये आपल्याला जर रे ऑफ लाईट स्टडी करायचे असेल तर रे ऑफ लाईट मध्ये अगेन नंबर ऑफ फिनॉमिना आपल्याला स्टडी करायचे, ज्याच्यामध्ये काय असेल, रिफ्लेक्शन असेल, रिफ्रॅक्शन असेल, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन. ह्या नंबर ऑफ लाईट्सच्या रे ऑफ लाईट्सच्या कन्सेप्ट आपल्याला रे ऑप्टिक्स किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्स मध्ये स्टडी करायचे. दिस इज द फर्स्ट category of a light. Second is the wave optics, or it is called as a physical optics. Second is the wave optics, or it is a physical optics. Wave optics or physical optics. According to that wave optics, in which light is the electromagnetic wave. Light is the electromagnetic wave, or light is in electromagnetic wave. Light's असणारा nature electromagnetic waves मध्ये असेल, and in which we can explaining the number of phenomena like diffraction, polarization, Doppler effect. जे वेव्सचे रिलेटेड सगळे कन्सेप्ट आहेत, वेव्हचे रिलेटेड सगळ्या फिनॉमिना जे आहेत ते फिनॉमिना आपण ह्या वेव्ह ऑप्टिक्स मध्ये स्टडी करू. थर्ड कॅटेगरी फॉर दॅट लाईट, त्या लाईटची असणारी थर्ड कॅटेगरी आहे पार्टिकल नेचर ऑफ ए लाईट, विच इज एन पार्टिकल नेचर ऑफ ए लाईट. Particle nature of a light. What is the particle nature of a light? According to that introductory part मध्ये आपण जो काही स्टडी केला ते इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये पार्टिकल नेचर ऑफ लाईट अकॉर्डिंग टू क्वांटम theory, light consists of a energy carried proton. Light consists of a energy carried proton, in which we can study the number of physical concept, which is an photoelectric effect, emission of a spectral line, Compton effect. That of number of concept are studied in which that particle nature of a light. But today or in 11th standard we can study only one part or only one branch of that ray optics, which is an एकच ब्रांच आपण ह्या 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी करणार आहोत. ती ब्रांच म्हणजे कोणती असेल, रे ऑप्टिक्स और जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. 11वी मध्ये तुम्हाला फक्त रे ऑप्टिक्स स्टडी करायचे, आणि ह्या रे ऑप्टिक्सचा जो काही स्टडी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन स्टडी करायचे, रिफ्रॅक्शन स्टडी करायचे, रिफ्लेक्शन फ्रॉम कर्ड सरफेस, रिफ्लेक्शन फ्रॉम मिरर, लेन्स. ह्या नंबर ऑफ कन्सेप्ट आपल्याला काय करायचे, रे ऑप्टिक्स मध्ये स्टडी करायचे. नेक्स्ट कन्सेप्ट इज द रे ऑप्टिक्स और जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स और जॉमेट्रिकल ऑप्टिक्स, इन विच फर्स्टली आता जस्ट डिस्कस केल्यानुसार काय असेल, द पर्टिक्युलर डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ ए लाईट फ्रॉम सोर्स इज कॉल्ड एज एन रे ऑफ लाईट. रे ऑफ लाईट म्हणजे काय असेल, एका डिरेक्शन मध्ये म्हणजे लाईटच्या डिरेक्शन मध्ये प्रोपोगेट होते, ती प्रोपोगेट होणारी डिरेक्शन इंडिकेट करणारा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे काय असेल, रे ऑफ लाईट. इन विच वी कॅन स्टडी मेनली आपण त्याच्यामध्ये काय काय स्टडी करू, फॉर्मेशन ऑफ इमेज बाय लेन्सेस, मिरर्स अँड प्रिझम, मिरर आणि लेन्सनी ज्या काही इमेज फॉर्म होतील त्या सगळ्या इमेज फॉर्मेशन जे आहेत ते आपण काय करणार आहोत, रे ऑप्टिक्स मध्ये स्टडी करणार आहोत. अँड दॅट ऑफ रे ऑप्टिक्स इज बेस्ड ऑन 4 fundamental laws.
4 फंडामेंटल लॉज इन विच फर्स्ट लॉ, त्याच्यामधला पहिला लॉ आहे रे ऑप्टिक्स, हे 4 बेसिक लॉज वरती काय आहे डिपेंड आहे. ज्याच्यामधला फर्स्ट लॉ आहे लाईट ट्रॅव्हल्स इन ए स्ट्रेट लाईन. फर्स्ट लॉ काय आहे लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. लाईट कशी ट्रॅव्हल होईल स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होईल. अँड which is travel in homogeneous and isotropic medium, which is traveled in homogeneous and isotropic medium. What is mean by homogeneous medium? The homogeneous medium are the same in everywhere in that medium. ते मीडियम मध्ये त्याचे पार्टिकल्स इक्वली स्प्रेड असतील, सेम असतील. ते मीडियम म्हणजे कोणतं मीडियम असेल दॅट लाईट ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन मीडियम इन होमोजिनियस मीडियम. स्ट्रेट लाईन पाथ मध्ये लाईट ट्रॅव्हल होते आणि त्याचं असणारं मीडियम जे असेल ते काय असणार आहे होमोजिनियस मीडियम. होमोजिनियस मीडियम हे होमोजिनियस मीडियम काय असेल विच इज इक्वल और सेम, विच इज इक्वल और सेम इन एव्हरीवेअर. एव्हरीवेअर मध्ये सगळ्या मीडियम मध्ये इक्वली स्प्रेड झालेले मीडियम जे असेल ते कोणतं मीडियम असेल होमोजिनियस मीडियम असेल. अँड सेकंड मीडियम in which that of light is a travel is the isotropic medium, is an isotropic medium. Isotropic medium. What is mean by isotropic medium? Isotropic medium is a medium in which the particles of that medium is same in all direction. All direction मध्ये particles काय असतील सेम असतील, ते म्हणजे सेकंड मीडियम असेल which is called as an isotropic medium. This is the फर्स्ट लॉ फॉर दॅट रे ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स मधला हा फर्स्ट लॉ आहे. सेकंड लॉ काय असेल सेकंड लॉ आहे एनी टू रे ऑफ लाईट, 2 or more than 2 rays, any 2 rays or more than 2 rays of a light can be intersect at a point, can be intersect. लाईटचे दोन्ही कोणतेही रेज काय होऊ शकतात इंटरसेक्ट होऊ शकतात ॲट एनी पॉइंट इन दॅट मीडियम विदाउट अफेक्टिंग देअर पाथ beyond that point. ह्या beyond that intersection of point जिथे ते इंटरसेक्ट झालेले आहेत तिथून आफ्टर दॅट पॉइंट they can not be affect without any affecting. कोणताही त्याच्या पाथ वरती रे वरती अफेक्ट होत नाही. म्हणजे मीडियम मध्ये रे ऑफ लाईट काय होऊ शकतात इंटरसेक्ट होऊ शकतात, एकमेकावरती काय होऊ शकतात क्रॉस करू शकतात. त्या क्रॉस करतात बट ह्या क्रॉसिंगचा त्या इंटरसेक्शनचा त्याच्या पाथवरती कोणताही इफेक्ट होत नाही. विदाउट अफेक्टिंग देअर पाथ बियॉन्ड दॅट पॉइंट दिस इज द 2 लाईट रेज और रे ऑफ लाईट आर इंटरसेक्ट. दिस इज द सेकंड लॉ. थर्ड लॉ इज एन लॉज ऑफ रिफ्लेक्शन. थर्ड लॉ इज द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय असते लॉज ऑफ रिफ्लेक्शन बेस्ड किंवा 10th पर्यंत तुम्ही हे नंबर ऑफ लॉज ऑफ रिफ्लेक्शन लॉज ऑफ रिफ्रॅक्शन स्टडी केलेले आहेत. इन विच नंबर ऑफ 3 बेसिक लॉज आर स्टडी. याच्यामध्ये 3 बेसिक लॉज आपण काय करतो स्टडी करतो. त्याच्यामध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये पहिला असणारा लॉ काय आहे द इन्सिडेंट रे और द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बघा बरं रिफ्लेक्शन साठी असणारा कन्सेप्ट काय असेल रिफ्लेक्शन साठी असणारा कन्सेप्ट काय असेल when we can consider a plane surface. जर सपोज आपण प्लेन सरफेस कन्सिडर केला ज्याच्यावरती रे ऑफ लाईट इन्सिडेंट केली ॲट ए पॉइंट वेअर वी कॅन ड्रॉ ए नॉर्मल. ज्याच्यावरती आपण काय करणार नॉर्मल ड्रॉ करणार. हा नॉर्मल ज्यावेळेला त्या मीडियम वरती इन्सिडेंट होईल त्यावेळेला रिफ्लेक्ट होणारी जी काही बीम आहे रिफ्लेक्ट होणारी जी काही रे आहे विच मेक्स द रिफ्लेक्शन. हे जे झालं ते रिफ्लेक्शन झालं. ॲट दॅट कंडिशन देर इज अ नंबर ऑफ कन्सेप्ट. इथे असणारे नंबर ऑफ कन्सेप्ट आहेत. हा असेल तो अँगल ऑफ इन्सिडन्स असेल, हा असेल अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल, ही असेल ती इन्सिडेंट रे असेल, ही असेल ती रिफ्लेक्टेड रे असेल. ह्याच्यामधला पहिला लॉ जो आहे तो पहिला लॉ काय आहे इन्सिडेंट रे और एंगल ऑफ इंसिडेंस इज इक्वल टू एंगल ऑफ रिफ्लेक्शन. एंगल ऑफ इंसिडेंस इज इक्वल टू एंगल ऑफ रिफ्लेक्शन. ह्याच लॉज ऑफ रिफ्लेक्शन मधला सेकंड लॉ काय असेल सेकंड लॉ असेल बघा बरं दॅट ऑफ इन्सिडेंट रे. सेकंड लॉ ऑफ दॅट लॉज ऑफ रिफ्लेक्शनचा सेकंड लॉज काय आहे रिफ्लेक्टेड रेज नॉर्मल अँड इन्सिडेंट रे. दॅट ऑफ इन्सिडेंट रे ही असेल ती इन्सिडेंट रे, ही रिफ्लेक्टेड रे आणि हा नॉर्मल.
both three R's lies in a same plane. This is the second law. Second law काय आहे? Incident ray, reflected ray and normal are lies in the same plane. Are lies in the same plane, and that of incident ray and the reflected ray are either side of that normal, opposite side of that normal. नॉर्मलच्या ऑपोजिट साइडला हे दोन्ही रेज आहेत. अगेन दोन्ही काय असतील? एकाच प्लेन मध्ये लाईज असतील, एकाच प्लेन मध्ये काय असतील? प्रेझेंट असतील. दिस इज द सेकंड लॉ फॉर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. थर्ड लॉ हा होता, तर थर्ड लॉ होता. आपल्याला फोर्थ लॉ बघायचे, रे ऑप्टिक्स मधला फोर्थ लॉ बघायचे, विच इज द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ ए रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ ए रिफ्रॅक्शन. बघा बरं, लॉज ऑफ ए रिफ्रॅक्शन काय असेल? सेम एज टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा सेम कन्सेप्ट असेल. आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये असणारे बघा बरं काय कंडिशन असेल? दिस रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन, व्हॉट इज द रिफ्रॅक्शन? काय कन्सेप्ट असेल? रिफ्रॅक्शन म्हणजे काय कन्सेप्ट आहे? व्हॉट इज द रिफ्रॅक्शन? इट इज द path changed by the ray of light from one medium to another medium. When the ray of light is traveled from one medium to another medium, its path change. Its path change. ज्यावेळेला लाईट एका मीडियम मधून, हे आहे ते मीडियम फर्स्ट आणि हे आहे ते मीडियम सेकंड, या दोन मीडियम मधून लाईट ज्यावेळेला रे किंवा पाथ ट्रॅव्हल करते, रे ऑफ लाईट इज ट्रॅव्हल फ्रॉम medium first to medium second is change its path. It change its path. It is called as an refraction. हे म्हणजे काय कन्सेप्ट असेल? रिफ्रॅक्शन असेल. At that condition, this is the incident ray and this is the refracted ray. This is the refracted ray in which this is the normal. This is n dash is the normal. This is the angle of incidence and angle of reflection. This is the interface between two medium. दोन मीडियम मध्ये असणारा हा इंटरफेस असेल. हा दोन मीडियम मधून असणारा इंटरफेस असेल. ऍट दॅट कंडिशन, दॅट ऑफ बाउंड्री कंडिशन, म्हणजे इथे असणारा लॉज ऑफ रिफ्लेक्शन इज अप्लाय ऍट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया. ऍट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया इन विच फर्स्ट लॉ फॉर दॅट लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन साठी असणारा फर्स्ट लॉ काय असेल? फर्स्ट लॉ काय असेल इथे असणारे? तर दॅट ऑफ इन्सिडेंट रे. दिस इज द इन्सिडेंट रे. हा आहे तो इन्सिडेंट रे आहे. दिस इज द रिफ्रॅक्टेड रे. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल लाइज इन सेम प्लेन, विच इज लाइज इन सेम प्लेन. हे तिन्ही एका प्लेन मध्ये काय असतील? लाइज असतील किंवा प्रेझेंट असतील. अँड दॅट ऑफ इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर अपोजिट टू इच अदर, म्हणजे आयदर साइड ऑफ ए नॉर्मल. नॉर्मलच्या अपोजिट साइडला, एका साइडला जर इन्सिडेंट रे असेल तर दुसऱ्या साइडला काय असेल? रिफ्रॅक्टेड रेस असतील. म्हणजे दॅट टू रेज आर आयदर साइड ऑफ ए नॉर्मल. दिस इज द फर्स्ट लॉ फॉर द रिफ्रॅक्शन. सेकंड लॉ फॉर द रिफ्रॅक्शन काय असेल? सेकंड लॉ फॉर द रिफ्रॅक्शन इज, दिस इज द रिलेशन बिटवीन अँगल बिटवीन दॅट रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन मध्ये असणारे हा दोन अँगल मधला जो आहे तो सेकंड लॉ आहे, विच इज गिवन बाय स्नेल्स लॉ. विच इज गिवन बाय स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ जो आहे, तर स्नेल्स लॉनी द रिलेशन बिटवीन टू अँगल्स, विच इज एन साइन ऑफ I divided by sine of R is equal to constant. Is equal to constant. That constant is called as an refractive index. That constant is called as an refractive index. जो आहे तो कॉन्स्टंट काय असेल? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. म्हणजे नेक्स्ट असणारा सेकंड लॉ फॉर रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन साठी दुसरा लॉ काय असेल? द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर रिलेटेड बाय अँगल ऑफ इन्सिडन्स and angle of refraction are related by Snell's law, are related by Snell's law, which is given by sine of I divided by sine of R is equal to constant, is equal to mu, or it may be called as an refractive index. It may be called as an refractive index.